सगळे फिरायला चाललेलो आहे पिकनिकला, तर मला एकदम ऑसम वाटतं. आई मी येते ग येते ग तुझ्या तुला युट्यूबवर उद्या फेमस. आता आम्ही थांबलोय एक्सप्रेस वे वर आणि नमस्कार गाईज. मस्त आंघोळ करून फ्रेश झालोय, पूर्ण रेडी झालोय, निघायच्या तयारीत आहे. थोडंसं आईला मस्का मारायला लागला, म्हणजे मी मम्मी म्हणतो किंवा कधी कधी आई म्हणतो. आई येत नव्हती तर मी बोललो की चल, की आम्ही फोर्स केला चल. न येण्याचं तिचं रिझन पण तसंच आहे की ती नव्हती येत. म्हणजे बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल की माझे वडील कोविडमुळे एक्सपायर झालेले, तर त्यामुळे ती येत नव्हती. पण दुःख सगळ्यांना आहे, आम्हाला खूप सुद्धा आहे, पण ते किती दिवस आपण जवळ ठेवणार. सो वडील एक्सपायर झाल्यापासून सगळे म्हणजे कोलॅप्स झाले. सो थोडासा भावनिक आहे मी आता, पण ठीक आहे, लेट्स सी. आई आता आम्ही जबरदस्तीला फोर्स केला आहे, सो आता आईसुद्धा आमच्यासोबत येते. कुठे चाललो आहे हे तुम्हाला टायटल वाचून कळलंच असेल की आम्ही कुठे चाललो आहे ते. तर थोडासा लेट झाला निघाला बिकॉज आई येत नव्हती. सो तिला पहिले रेडी केलं आहे, बिकॉज ती एकटी काय करणार, कारण आम्ही आमची पूर्ण फॅमिली चालली. सो ती एकटी इथे राहून काय करणार. तर मग थोडा लेट झाला, तर आता आम्ही रेडी झालो. सो आता आम्ही निघतो. तर चला मी तुम्हाला रस्त्यात भेटतो डायरेक्ट. सो आता आम्ही निघालेलो आहे, मी एकटाच निघालो आहे सुद्धा. बाकी सगळी लोक मागून येतात आणि गाडीसुद्धा आलेली आहे. तर मागं आपली गाडी पण आलेली आहे, बस. तर आता सामान चिकार आहे ठेवायचं आहे. बस पण आलेली आहे, आता सामान लोड करतो. बस पण आले आणि आता सामान लोड होतोय. तर तुम्हाला मी आज सगळी पूर्ण आमची फॅमिली दाखवणार आहे. सो चला माझ्यासोबत राहा. यांना लई घाई झाली, तर यांना आता प्रायव्हेट गाडी करून देतो मी आणि पाठवून देतो पुढं. जाम घाई झाली यांना, अजून बस भरायची बघा, कोण ना आले. सगळ्यात पहिले आम्ही चाललेलो आहे आणि नेहमीप्रमाणे हा त्रास देणारा माझ्या बाजूला आहे. आता आम्ही सगळे निघालेलो आहे, सगळी बस रेडी आहे भरून. तर आता सगळे निघालेले. आता मामा एक राहिलाय, तर मामाला घ्यायचा आहे, तर मामाला घेणार आहोत. तर आम्ही चाललोय लोणावळ्याला, एकविरा. सो तुम्ही टायटल वाचून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे चाललोय. तर अशी सगळी फॅमिली लेफ्ट मारत आहे इथनं. हा मोठा प्राणी आहे. हा प्राणी आलेला आमचा भूषण. माझी मामी आहे. मामा अरे पिशव्या धर, हा माणूस आहे रे. मामा आलेला आहे, मामी आले. तर आता पूर्ण फॅमिली आमची आलेली आहे बस मध्ये. कोणला भूषणला पाठवू का, याला काय मागं पाठवू. तर आता आपण टाक्या देवीला आलोय. चिक्कल आहे दादा, चिक्कल आहे. तर आता आम्ही आलोय टाक्या देवीला. मागं दिसते ती टाक्या देवी. तर आता सगळे हळूहळू हळूहळू बसमधून उतरतील. तर आहे तो बघूया किती वेळ लागतोय. ऑलरेडी खूप लेट झालाय निघाला.
पण लेट्स सी. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही, पाऊस कंटिन्यू पडतो. तर गाईज आपण आता आलोय टाक्या देवीला. सो म्हणजे बऱ्याच दिवसांनी आलो. सुट्टी फार कमी भेटते आणि ट्रिप निघाली तर आम्ही जेव्हा एकविरेला जातो, लोणावळ्याला जातो, तर पहिला स्टॉप आमचा इथं असतो टाक्या देवीला. सो इथं आता सगळेजण दर्शन घेतील आणि पुढच्या प्रवासाकडे निघतील. सो असा टाक्या देवीचा परिसर आहे. छोटंसं मंदिर आहे मागं आणि इथे एक मागं मंदिर आहे. Ekvira come, Ekvira. You Ekvira come. सोडशीला इकडे ट्रॅफिक मावशी रस्ता बरे माहिती याला चाललेला आहे सकाळी आई बोलतात त्याला वाट तुझी वाट तू इझी हीच पहिली भेटणार युट्यूबवर तुम्हाला. काय बोलते लेक लेक तुझी लेक माझी लेक. रिवर्स कर ना बोल फक्त कर तो बरोबर रस्ता काढलेला आहे त्यांनी आता ते चाललेलं आहे. त्याला पण रस्ता माहिती तो म्हणून मी आता कडेला येणार नाही. तो म्हणून मी कडेला येणार नाही बिलकुल. खूप दिवसांनी आम्ही आता सगळे फिरायला चाललेलो आहे पिकनिकला. तर मला एकदम असं वाटतं ते जाऊ दे, त्यांनी दुसऱ्याला पण हात नेला, तू नको जाऊ कडेला. बरं केलं ना तिकडं. हे आमचे काका पूजा करताना आणि ही एंडू तर हा होता टाक्या देवीचा परिसर. तर आता इथून आम्ही जाणार आहोत एकविरेला. तो असा हा पूर्ण परिसर आहे. तर मी आता पाण्यात कॅमेरा टाकलेला तळ्यामध्ये. तो मी कॅमेरा पहिला धुतो. ठीक आहे केतकी हातचा जय झोपला ए मामा अरे 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 पिशवी दिसते या आता ना आता पिशवी दिसते. तुझ्या फोन मध्ये चांगले गाणं आहे
अहो, तुमची मुलाखत घेण्याची काय बोलायचं तुम्हाला? चांगला प्रसंग आहे. सगळे म्हणजे फॅमिली पूर्ण एकत्र आलेले आहेत. देवाच्या देवीच्या दर्शनात चाललो. एकविरा माते की जय. तर आता आम्ही आहोत खोपोलीमध्ये. घाट सुरू झालाय, म्हणजे आता इथून सुरू होतो घाट. आणि इथे खोपोली ही आहे बघा, खोपोली शहर. आणि हा खोपोली शहर. आणि ह्या बिल्डिंग मध्ये माझी आत्या राहायची. कारल्याला आलेलो आहे आणि बस असल्यामुळे बस पुढे पार्किंगला जागा नाहीये, तर इथेच लावले. आता इथून आम्ही सगळे चालत जाणार आहोत. हे भाई दोन माझे भाऊ. हे पण हा पण तर असा हा पाऊस पडतोय आणि मस्त नजारा आहे. तशी नजारे फार कमी भेटतात आम्हाला. हा नजारा आपल्या सोबत आहे. कोणाला माहिती आहे पाणी हा कॅन आहे, जार आहे. एक कुठे तुला नाही माहिती. 5 मिनिटं काय रुपये तिला किलो नाही यायला असं वाटतं. आले सगळ्यांची. ऑसम. बोल.
अशी आहे, हो काढा. आम्हा मावशी आहेत. हा कोण होता? भरपूर काढले. ए माझा कुठं आहे? नाही त्यांनी नेलंय भाऊ. हे फोटो घ्यावा जरा हा फोडीचा काय झालं? झालं काय? लोक गेले चला चला चला. 2 मिनिटांनी वाजलं का? आई मी येते ग तुझ्या ग बेटीला तुझ्या बेटीला. हा नाच नाच नाचा. आई मी येते ग तुझ्या ग तुला युट्यूबवर उद्या फेमस. आले परत मागचं बॅकग्राऊंड पाहिजे व्हिडिओ आहे अख्खी युट्यूबवर उद्या दिसेल. तर एकविराईचं जे मेन मंदिर आहे ते वरती आहे डोंगरावर. तर ते कोविडमुळे सध्या बंद ठेवले, त्यामुळे आपण खालच्या जो पायथा मंदिर आहे तिथंच दर्शन घेतो एकविराईचं. आज फ्रायडे असल्यामुळे फार गर्दी कमी आहे, पण आहेत बरेचसे लोक. मुकलाल आणि यांनी भोंगा वाजून आणले. तर असा हा मंदिर आहे. काय करतोय तो? आला ना. आला आला. दे मी काढते. त्रास झाला बघ. Awesome, awesome. काय रडते? तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि पुन्हा बसमध्ये बसून फार्म हाऊसवर जाणार आहोत. तर आता तिकडेच चाललोय. तर आता आम्ही पुन्हा दर्शन घेऊन बसमध्ये बसलोय आणि आता फार्म हाऊसवर चाललोय. मजा येते. बऱ्याच दिवसांनी आलो एकविरेला.